नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील आदिशक्ती एकविरा देवीच्या मंदिरात काल भैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महादेवाचे स्वरूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कालभैरव यांची कार्तिक अष्टमीला जयंती साजरी केली जाते. यावेळी धुळे शहरातील आदिशक्ती एकविरा देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या पुरातन कालभैरव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना करून कालभैरवाची आरती करण्यात आली. यावेळी भरीत भाकरीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. श्री कालभैरवांच्या दर्शनासाठी यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ह्या मंदिरामध्ये अति पुरातन असं कालभैरवाचं मंदिर आहे. त्या मंदिरालाही मंदिर जे 700 वर्षाचा इतिहास आहे, त्या कालभैरव मंदिराला 700 वर्षाचा इतिहास आहे. अति पुरातन ही मूर्ती असल्या कारणाने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे कार्तिक अष्टमीला म्हणजे काल अष्टमीला कालभैरव जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आणि या उत्सवासाठी धुळे, जळगाव आणि नाशिक आणि इकडे मध्य प्रदेशातून लोक आलेले आहेत. आणि हा उत्सव चांगल्या पद्धतीने आणि चांगला केला जातो. आज या कालभैरवांची पहाटे 5 वाजल्यापासून म्हणजे मंगल स्नान, धूप आरती, नंतर तुमचं पूर्ण आरती, नंतर आता नैवेद्य नंतर परत हे आणि परत संध्याकाळी परत नैवेद्य होईल आणि आरती होईल. आरती झाल्यानंतर परत त्यांचं दृष्ट उतरवली जाईल, दृष्ट काढली जाईल. अशा पद्धतीनं आजचा सोपस्कार आहे. आणि आजचा हा प्रसाद भाविकांच्या सहकार्याने हा प्रसाद होत आहे. प्रसादात त्या महाराजांचा प्रसाद फक्त वांग्याची भरीत, बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेसा, कांदा, लिंबू आणि तुमचे गुलगुले असे हे 5 पदार्थ असतात. या 5 पदार्थाचा आज भोग लावला गेला आहे आणि सर्वांना तो देण्यात येत आहे. सर्वांनी आनंदात तो प्रसाद घ्यावा. भरपूर प्रमाणात केलेला आहे. सर्वांनी आनंद द्विगुणा होईल अशा भगवतीच्या दरबारात आणि कालभैरवाच्या दरबारात सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.